14 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची कथा मांडणारा छावा चित्रपट प्रदर्शित झाला। चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच लेझिम डान्सच्या एका सीनवरून चित्रपट काहीसा वादात सापडला होता, परंतु कॉन्ट्रोवर्सी होण्याच्या अगोदरच चित्रपटातील ती वादग्रस्त क्लिप वगळण्यात आली आणि अगदी 4 दिवसापूर्वी छावा हा चित्रपट अगदी धूमधडाक्यात प्रदर्शित झाला। प्रदर्शनाच्या अगदी काहीच तासात चित्रपटाची लोकप्रियता, आपण ज्याला क्रेज म्हणतो, तर ही क्रेज अगदी वाऱ्यासारखी तयार झाली। मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, सगळीकडे छावा चित्रपटाबद्दल बातम्या सुरू झाल्या। हसत हसत चित्रपटगृहात जाणारे प्रेक्षक येताना मात्र पाणावलेले डोळे घेऊन येऊ लागले, आजही येत आहेत। छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी आणि हर हर महादेवच्या घोषणांनी चित्रपटगृह अक्षरशः दणाणून निघतात। छत्रपती संभाजी महाराजांवर हा काही पहिला चित्रपट नाहीये। अगदी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राकेश दुलगज यांचा छत्रपती संभाजी हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झाला होता, तर नोव्हेंबर 2022च्या दरम्यान तुषार शेलार यांचा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता। मात्र या साऱ्या चित्रपटांपेक्षा अगदी 4 दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला छावा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालतोय। संभाजी महाराजांच्या भूमिकेतला विकी कौशल आणि औरंगजेबच्या भूमिकेत बॉलिवूडमध्ये कमबॅक केलेला अक्षय खन्ना यांनी तर आपल्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतलाय। जगातील टॉप 10 संगीतकारांपैकी एक असलेले AR रहमान यांचं संगीत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अक्षरशः अंगावर शहारे कायम ठेवतं। या साऱ्यांचा मेळ घातलाय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी। छत्रपती संभाजी महाराज यांचा हा छावा फक्त एक चित्रपट नव्हे, तर चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची एक लोकभावना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं जागृत केली। नेमकं कोण आहेत लक्ष्मण उतेकर? बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत पॉपकॉर्न विकणारा मुलगा ते छावा चित्रपटाचा दिग्दर्शक इथपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपल्याला विनंती, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। लक्ष्मण उतेकर यांचं मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पोलादपूर। आईवडील पोलादपूरला राहायचे, मात्र काही नातेवाईक मंडळी ही मुंबईत राहत होते आणि म्हणून भविष्याच्या दृष्टीनं लक्ष्मण उतेकर लहानपणापासूनच मुंबईत आपल्या नातेवाईकांकडे राहायचे। महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। पुढे 8वी ते 10वी हे शिक्षण माटुंगा येथील लोकमान्य विद्या मंदिर येथे पूर्ण केलं आणि एका गोष्टीचा येथे उल्लेख जाणून बुजून करावा लागेल, लक्ष्मण उतेकर हे 9वीत एकदा तर 10वीत 2 वेळेस नापास झालेले होते। घरची परिस्थिती जरा नाजूक असल्याने पुढे शिक्षण त्यांना घेता आलं नाही आणि त्यांनी लगेचच उदरनिर्वाहाचा काहीतरी पर्याय निवडण्याचं ठरवलं आणि मग पैसे कमवायच्या उद्देशानं ते मिळेल ते काम करू लागले। दरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जिथे जिथे सभा असतील तिथे तिथे लक्ष्मण उतेकर पॉपकॉर्न विकायचं काम करायचे, त्यातून पैसेही मिळायचे। मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या सभा ह्या काही नेहमीच नसायच्या, त्यामुळे काहीतरी वेगळा पर्याय, वेगळा व्यवसाय आपण केला पाहिजे आणि ह्याच हेतूने लक्ष्मण उतेकर यांनी चैत्यभूमी या ठिकाणी वडापावची गाडी सुरू केली। अगदी काहीच दिवसात वडापावचा धंदा चांगला चालला। एके दिवशी महानगरपालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईत त्यांच्या वडापावची गाडी महानगरपालिकेने उचलून नेली। आता गाडी उचलून नेल्याच्या दिवशी त्यांना खरं तर दुःख व्हायला हवं होतं, परंतु लक्ष्मण यांना दुःख झालं नाही, तर त्यांना आनंद झाला आणि ते मनाला म्हटले की मला तरी कुठे वडापावमध्ये करिअर करायचं। वडापावचा धंदा बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा जॉबसाठी त्यांची भटकंती सुरू झाली। एके दिवशी एका वृत्तपत्रात वाचलं की एका ऑफिसच्या कामासाठी साफसफाईवाला हवाय आणि वाचलेल्या बातमीप्रमाणे लक्ष्मण उतेकर त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशीपासून त्यांना कामावर यायचं सांगितलं। हे ऑफिस होतं जैन ब्रदर्स यांचं। हेच ते जैन ब्रदर्स जे ॲडव्हर्टायझिंग क्षेत्राशी निगडीत होते। अशोक जैन हे त्यावेळेच्या जैन ब्रदर्स होमचे मालक होते। त्या ठिकाणी कामाला लागल्याच्या नंतर ऑफिसमधील साफसफाई, अक्षरशः टॉयलेटची साफसफाई
गाड्या धुणं हे सगळं काम लक्ष्मण उतेकर करत होते. प्रत्येक काम ते अगदी प्रामाणिकपणे करत होते आणि हीच त्यांची प्रामाणिकता पाहून त्यांना ऑफिसमध्ये प्रमोट करण्यात आलं आणि त्यांच्याकडं थोडंसं कार्यालयीन काम देण्यात आलं. बिलिंग सांभाळणं असेल, लाईट बिल भरणं असेल, व्हिडिओ कॅसेट्स एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये पोहोचवणं असेल, असे ते काम करू लागले. त्यातूनच त्यांचा संपर्क कॅमेऱ्याशी आला आणि हळूहळू कॅमेऱ्याबद्दलची त्यांची आवड अधिक वाढू लागली. एके दिवशी काही इमर्जन्सीच्या निमित्तानं कॅमेरामनचा असिस्टंट आला नाही. शूटिंग तर अर्जंट होतं म्हणून कॅमेरामन आरडाओरड करू लागला. त्या कॅमेरामनचं नाव होतं कल्याणी. असिस्टंट आला नव्हता म्हणून अशोक जैन यांनी लक्ष्मणला अर्थात लक्ष्मण उतेकर यांना त्या कॅमेरामन सोबत जायला सांगितलं. त्या दिवशी पहिल्यांदाच लक्ष्मण सरांचा कॅमेरा सोबतचा संपर्क आला आणि त्यांना थोडासा कॅमेरा हाताळायला देखील मिळाला होता. अगदी त्याच दिवशी संध्याकाळी ऑफिसला येत असताना लक्ष्मण उतेकर यांनी कॅमेरामन कल्याणीला सांगितलं की मला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा. ऑफिस कामापेक्षा तुमच्यासोबत काम करायला चांगलं वाटतं आणि शिकायलाही मिळतं. आणि कॅमेरामन कल्याणी हे देखील लक्ष्मण उतेकर यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांना सेटवर सोबत घेऊन जाऊ लागले. पुढे एकदा महत्त्वाच्या शूटिंगसाठी जवळपास 60 दिवस बँगलोरला जायचं होतं आणि त्या बँगलोरच्या कामासाठी शूटिंगसाठी कॅमेरामन कल्याणी याने लक्ष्मण उतेकर यांना सोबत घेऊन जाण्याचं ठरवलं. लक्ष्मण उतेकर एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, त्या 60 दिवसात मी खूप काही शिकलो. अगदी कॅमेरा जवळून पाहता आला आणि बरंचसं मला शिकता आलं. आणि याच दरम्यान ते म्हणतात की मी पहिल्यांदा विमानात बसलो. या सगळ्या प्रवासात कॅमेरामन कल्याण सोबत लक्ष्मण उतेकर यांची चांगली मैत्री झाली. जवळपास 3 वर्ष लक्ष्मण उतेकर यांनी जैन ब्रदर्सच्या ऑफिसला काम केलं आणि याच दरम्यान शूटिंग असेल, एडिटिंग असेल आणि डिरेक्शन याबद्दलचं बरंचसं ज्ञान त्यांना माहिती होत होतं. एके दिवशी जैन ब्रदर्स आणि कॅमेरामन कल्याणी यांच्यात काहीतरी व्यवहारावरून वाद झाले आणि जैन ब्रदर्सने कल्याणीला कामावरून काढून टाकलं. आता आपला मित्र कामावरून काढलाय हे म्हटल्याच्या नंतर लक्ष्मण उतेकर यांनी देखील जैन ब्रदर्स यांच्याकडचा जॉब सोडला. दरम्यान कॅमेरामन कल्याणीला तर जॉब मिळाला, मात्र लक्ष्मण उतेकर हे जॉबलेस झाले. पुढे 3 महिने त्यांना जॉब नव्हता. मग ते इकडे तिकडे वेळ घालवत होते, कारण जॉब गेला हे त्यांनी घरी सांगितलं नव्हतं आणि त्यांना ते घरी माहितीही होऊन द्यायचं नव्हतं. सुभाष घई यांच्या खन्ना अँड आयर या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदाच सिनेमॅटोग्राफर म्हणून काम मिळालं आणि इथूनच त्यांच्या करिअरने खऱ्या अर्थाने भरारी घेतली. त्यानंतर ब्ल्यू, इंग्लिश विंग्लिश, हिंदी मीडियम, डिअर जिंदगी हे सगळे चित्रपट त्यांना सिनेमॅटोग्राफर म्हणून करता आले आणि यातूनच त्यांचा दिवसेंदिवस आत्मविश्वास हा वाढतच गेला. 2013 साली त्यांनी पहिल्यांदा दिग्दर्शन क्षेत्रात उडी मारली आणि 2013 मध्ये टपाल हा मराठी चित्रपट त्यांनी ॲज अ डायरेक्टर म्हणून दिग्दर्शित केला. टपाल हा चित्रपट जास्त चालला नाही, परंतु यातून मिळाली होती त्यांना ती सगळ्यात महत्त्वाची मिळाली होती तर हिम्मत. ग्रामीण बाज असणाऱ्या या मराठी चित्रपटाला भरपूर सारे पुरस्कार देखील मिळाले. पुढे 2016ला लालबागची राणी हा चित्रपट त्यांनी केला. 2019ला लुक्का छुप्पी नावाचा एक पहिला हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. हा चित्रपट चांगला चालला आणि याच चित्रपटानंतर त्यांना म्हणजेच लक्ष्मण उतेकर नावाच्या माणसाला इंडस्ट्रीत चांगलं नाव मिळालं. आता कहाणी समजून घेऊया छावाच्या निर्मितीची. लुक्का छुप्पी नंतर 2020च्या दरम्यान देशभरात कोरोनाचं संकट आलं आणि लॉकडाऊन सुरू झालं. वेळ नसणाऱ्या माणसांकडे भरपूर वेळ उपलब्ध झाला आणि याच दरम्यान त्यांनी काहीतरी वाचायचं ठरवलं आणि त्यांनी शिवाजी सावंत लिखित छावा ही कादंबरी वाचण्यासाठी निवडली आणि ती वाचूनही काढली. अंगावर काटा उभा करणारं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान, त्याग आणि धर्मनिष्ठा मोठ्या पडद्यावर आणायला हवी असं तेव्हा लक्ष्मण सरांना वाटलं आणि छावा पूर्ण झाला आणि अगदी 4 दिवसापूर्वी म्हणजेच 14 फेब्रुवारीला हा छावा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं जातंय, कारण या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जी लोकभावना जागृत केली ती भावना अगोदरच्या काही दिग्दर्शकांना जमली नव्हती आणि मी म्हणेन
चित्रपटांनी किती पैसे कमवले, किती करोड कमवले, याही पेक्षा लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची जी लोकजागृती केली, लोकभावना जागृत केली, ती कितीतरी करोडोंपेक्षा महत्त्वाची आणि मोठी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेमध्ये पॉपकॉर्न विकणारा मुलगा ते छावा चित्रपटाचा दिग्दर्शक हा होता लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय असा आजपर्यंतचा प्रवास. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा चित्रपटांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला नक्की विसरू नका.